नमस्कार मित्रांनो, बोलणं मराठी या आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. तर आज आपण जागतिक स्तरावर गुंतवणूक म्हणजे ग्लोबल इन्व्हेस्टमेंट कशी करायची, कशामधून करायची, कोणकोणत्या देशामध्ये करायची आणि कशाच्या आधारावर कोणत्या देशात किती प्रमाणात करायची या गोष्टीची सर्व माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर आता जागतिक गुंतवणूक ग्लोबल इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय? तर ग्लोबल इन्व्हेस्टमेंट म्हणजे याच्यामध्ये अमेरिका, युरोप, आशिया किंवा इतर कोणत्याही देशातील त्या जे काही देश असेल त्या देशातील कंपन्यांचे म्युच्युअल फंड, बॉन्ड्स, रिअल इस्टेट किंवा इतर मालमत्ता जे खरेदी करतो, तर त्याला आपण फॉरेन इन्व्हेस्टमेंट किंवा ग्लोबल इन्व्हेस्टमेंट असे म्हणतो. तर आता विदेशात गुंतवणूक कशी करायची ते आपण बघणार आहोत. तर आता थेट परदेशी शेअर खरेदी करणे म्हणजे तुम्ही डायरेक्ट स्टॉक इन्व्हेस्टमेंट करायचं. तर याच्यामध्ये तुम्हाला ज्या अमेरिकेतल्या टॉप कंपन्या आहे म्हणजे Apple आहे, Google आहे, Microsoft आहे, Nvidia आहे. तर जे अमेरिकेतल्या ज्या मोठमोठ्या कंपन्या आहेत, तर त्याचे तुम्ही डायरेक्ट शेअर घेऊ शकता. याच्यामध्ये काही भारतीय ब्रोकर आणि काही आंतरराष्ट्रीय ट्रेडिंग प्लॅटफॉर्म आणि काही इंटरनॅशनल ब्रोकर पण आहेत. तर त्यांच्या माध्यमातून तुम्ही अमेरिकेतल्या मोठमोठ्या कंपन्यांचे डायरेक्ट शेअर घेऊ शकता. आता म्युच्युअल फंडद्वारे तर बघा भारतामध्ये भारतीय असे काही म्युच्युअल फंड आहे जे अमेरिकेतल्या मोठमोठ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात. त्याच्यामध्ये की Nasdaq 100 फंड आहे, S&P 500 फंड आहे. तर आता हे म्युच्युअल फंड पण 2 प्रकारचे आहे. एक इंटरनॅशनल म्युच्युअल फंड्स आहेत आणि एक भारतीय म्युच्युअल फंड जे की विदेशी शेअर बाजारामध्येच पैसे लावतात. तर तुम्ही ICICI किंवा कोटक याचा पण तुम्ही Nasdaq 100 फंड, S&P 500 फंड या फंडमध्ये गुंतवणूक करून तुम्ही अमेरिकेतील स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करू शकता. आता Nasdaq आणि S&P जसे आपल्या भारतातला सेन्सेक्स आहे ना, तर तसे Nasdaq आणि S&P हे अमेरिकेचे स्टॉक मार्केटचे निर्देशांक आहेत. तर त्याच्यामध्ये ज्या असणाऱ्या ज्या कंपन्या आहेत, तर त्याच्यामध्ये या म्युच्युअल फंडद्वारे गुंतवणूक केली जाते. आता ETF म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड्स म्हणजे काय की हे ना असे म्युच्युअल फंड आहे की ज्याचे हिस्से शेअर प्रमाणे त्याची तुम्ही देवाण-घेवाण करू शकता. तर याच्यामध्ये आय शेअर ही BlackRock या कंपन्यांची एक सबसिडियरी आहे की जे एक ETF आहे, तर ते ETF अमेरिकेतल्या कंपन्या किंवा जगातल्या मोठमोठ्या कंपन्या याच्यामध्ये गुंतवणूक करतात. तर ह्या आय शेअर या ETF मध्ये गुंतवणूक करणारे पण भारतीय अनेक म्युच्युअल फंड आहेत. तर त्याची माहिती घेऊन तुम्ही त्या त्या म्युच्युअल फंडमधून त्या ETF द्वारे त्याच्यामध्ये गुंतवणूक करू शकता. आता डायरेक्ट फॉरेनमध्ये तुम्हाला मालमत्ताच घ्यायची असेल, तर त्याच्यामध्ये तुम्हाला परदेशात व्यावसायिक किंवा निवासी मालमत्तामध्ये डायरेक्ट पण गुंतवणूक करता येते. म्हणजे तुम्ही भारतीय असून पण गुंतवणूक करू शकता. पण हे देशापरत्वे वेगवेगळे त्याचे कायदे आहेत. आता क्रिप्टोकरन्सी आणि डिजिटल गुंतवणूक. तर तुम्ही क्रिप्टो मार्केटमध्ये पण गुंतवणूक करून एका प्रकारे विदेशातच गुंतवणूक करत आहात. कारण जो क्रिप्टोचा जो पैसा आहे, तो मोस्टली अमेरिकेमधूनच हँडल केला जातो. आता तुम्हाला ना, की आंतरराष्ट्रीय ब्रोकर जसे इंटरॅक्टिव्ह ब्रोकर्स, eToro, चार्ल्स श्वाब यासारखे जे आंतरराष्ट्रीय ब्रोकर्स आहेत, तर याच्यामध्ये तुम्हाला अकाउंट उघडून तुम्ही डायरेक्ट इंटरनॅशनल ज्या कंपन्या आहेत, तर त्याचे शेअर तुम्ही घेऊ शकता. बघा आता याच्यामध्ये आर-बी-आयचा ना LRS नावाची एक स्कीम आहे. याच्यामध्ये तुम्ही 2 कोटी रुपयापर्यंत परदेशी गुंतवणूक करायची भारतीय नागरिकांना परमिशन आहे. म्हणजे तुम्ही 2 कोटीपेक्षा जास्त रुपये ॲज अ इंडिव्हिज्युअल म्हणून तुम्ही गुंतवू शकत नाही. पण तुम्ही जर कंपनीच्या माध्यमातून तुमच्या 2 कोटीपेक्षा पण जास्त रक्कम तुम्ही विदेशात गुंतवू शकता. तर आता विदेशात गुंतवणुकीचे कोणकोणते पर्याय आपल्याकडे अवेलेबल आहेत. तर पहिले आहे की डायरेक्ट विदेशी कंपन्यांचे शेअर खरेदी करणे, ग्लोबल म्युच्युअल फंड्स खरेदी करणे, ETF खरेदी करणे किंवा परदेशी ज्या कंपन्या आहेत त्यांचे कर्ज रोखे म्हणजे बॉन्ड्स घेणे किंवा डायरेक्ट परदेशातील प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करणे किंवा बिटकॉइन, इथेरियम यासारख्या क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करणे. तर आता आपण जगातील विकसनशील अर्थव्यवस्था बघणार आहोत. बघा, तुम्ही गुंतवणूक समजा परदेशात करायची असेल, तर भारत सोडून तुम्हाला बघावं लागेल की अजून कोणते देश आहेत की ज्याच्या अर्थव्यवस्था वेगानं वाढत आहेत आणि जे विकसनशील देश आहेत. जे देश विकसित झालेले आहेत ना, तर त्यांची अर्थव्यवस्था वाढीचा दर हा खूप नगण्य असतो. आता तुम्ही अमेरिकेचा बघितला असेल ते 3, 4, 5, 6% याच्यामध्येच आहे. पण भारताचा 6 ते 10% मध्ये आहेत. मग मग असे जे अर्थव्यवस्था वाढीचे जिथे स्कोप आहे, तर त्याच देशामध्ये तुम्हाला गुंतवणूक करावी लागेल. तर अशा देशांची आपण उदाहरणे बघणार आहोत. तर पहिला आहे भारत. भारताची अर्थव्यवस्था ही वेगानं वाढत आहे. त्याच्यानंतर चीनची अर्थव्यवस्था पण वेगानं वाढत आहे. त्याच्यानंतर ब्राझील आहे. आशिया आफ्रिका खंड आहे. जसंच
चीन हे मॅन्युफॅक्चरिंग हब आहे. ब्राझील हे नैसर्गिक संसाधनांमध्ये समृद्ध आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये खनिज संपत्ती मोठ्या प्रमाणात आहे. इंडोनेशियात पण ऊर्जा आणि कृषी आधारित उद्योगांचा व्यवसाय होऊन तिथली पण अर्थव्यवस्था प्रचंड प्रमाणात वाढत आहे. व्हिएतनाम पण मॅन्युफॅक्चरिंग आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीच्या जोरावर तिथली अर्थव्यवस्था पण वाढत आहे. तर या देशामधले किंवा या देशामधील ज्या टॉपच्या कंपन्या आहेत आणि त्या कंपन्यांमध्ये जे म्युच्युअल फंड गुंतवणूक करत आहेत, तर त्या म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही गुंतवणूक करून तुमची आंतरराष्ट्रीय स्तरावर गुंतवणूक वाढवू शकता. आता आपण जगातील मोठमोठे शेअर बाजार आणि त्यांचे निर्देशांक बघणार आहोत. तर NYSE म्हणजे न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज अमेरिकेचा शेअर बाजार आहे. याचे ना 2 निर्देशांक आहे. एक S&P 500 म्हणजे स्टँडर्ड अँड पुअर 500 कंपन्या ज्या अमेरिकेतल्या स्टॉक मार्केटमधल्या आहे आणि डाव जोन्स. तर हे 2 निर्देशांक अमेरिकेतील स्टॉक मार्केटचे आहे. त्याच्यानंतर नॅसडॅक पण अमेरिकेचाच निर्देशांक आहे, जो तुम्हाला तंत्रज्ञान आणि ग्रोथ स्टॉकसाठी प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर जपानचा टोकियो स्टॉक एक्सचेंज त्याला TSE मानलं जातं. तर याचा निक्केई 225 कंपन्यांचा मिळून निक्केई नावाचा निर्देशांक आहे. जसं भारताचा निर्देशांक नाही का निफ्टी 50, बँक निफ्टी, त्याच्यानंतर सेन्सेक्स, तसं जपानचा निक्केई नावाचा आहे. त्याच्यामध्ये 225 कंपन्या आहेत. निक्केई हा आशियातील सर्वात मोठा बाजार म्हणून ओळखला जातो. त्याच्यानंतर शांघाय स्टॉक एक्सचेंज त्याला SSE म्हणतात. तर याचा निर्देशांक SSE कंपोजिट नावाचा आहे. युरोनेक्स्ट हे म्हणजे जे युरोपियन युनियनच्या ज्या देश आहेत ना त्यांचा मिळून एक कंपोजिट एक त्यांनी युरोनेक्स नावाचा निर्देशांक काढलेला आहे. त्याच्यामध्ये त्या युरोपियन युनियन मधल्या ज्या टॉप 100 कंपन्या आहेत तर त्यांचा हा निर्देशांक आहे. त्याच्यानंतर हाँगकाँग स्टॉक एक्सचेंज हा आशियातील सगळ्यात मोठा बाजार आहे, जो चायनीज बाजार आहे. त्याच्यानंतर लंडन स्टॉक एक्सचेंज हा युनायटेड किंगडम म्हणजे की इंग्लंड याचा हा LSE नावाचा म्हणजे लंडन स्टॉक एक्सचेंज आहे. तर त्याचा FTSE 100 म्हणजे लंडनमधल्या टॉप 100 कंपन्यांचा मिळून हा निर्देशांक आहे. त्याच्यानंतर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज BSE याचा निर्देशांक सेन्सेक्स आहे, हे तर तुम्हाला माहीतच आहे. त्याच्यानंतर नॅशनल स्टॉक एक्सचेंज हा पण भारताचाच एक शेअर बाजार आहे आणि त्याचा निर्देशांक निफ्टी 50 आहे. त्याच्यानंतर टोरंटो स्टॉक एक्सचेंज तर हा कॅनडाचा शेअर बाजार आहे आणि त्याचा निर्देशांक त्याला TSX कंपोजिट असं म्हणलं जातं. तर आता आपण विदेशी गुंतवणुकीचे कोणते फायदे आहेत ते आपण बघणार आहोत. तर याच्यामध्ये तुम्हाला डायव्हर्सिफिकेशन भेटतं. म्हणजे तुम्हाला समजा भारतामध्ये अचानक खूप सारी मंदी आली तर तुमचं शेअर मार्केटचा पोर्टफोलिओ कमी होऊ शकतो. बॉन्ड मार्केटचे पण रिटर्न कमी होऊ शकतात. पण आंतरराष्ट्रीय सगळ्या जगावरच जर मंदी आली तर मग तर ती तर गोष्ट वेगळीच आहे. पण भारतात मंदी आली म्हणजे जगात सगळीकडे मंदी येईलच असे नाही ना. तर त्याच्यामुळे तुम्ही विदेशात जर गुंतवणूक केली तर म्हणजे तिथल्या अर्थव्यवस्थेचा वाढीचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. आता जागतिक वाढीचा फायदा म्हणजे जर वेगवेगळ्या ज्या अर्थव्यवस्था आहेत, जगातल्या विकसनशील वेगानं वाढलेल्या अर्थव्यवस्थेतील त्या देशांमधल्या चांगल्या कंपन्यांमध्ये तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला तेथील वाढीचा फायदा भेटू शकतो. आता करन्सी ॲडव्हांटेज म्हणजे आता याच्यामध्ये बघा, की आता तुम्ही अमेरिकेत जर इन्व्हेस्टमेंट केली तर तुमचे डबल पटीने फायदा होतो. पहिला फायदा म्हणजे एक तर तिथल्या कंपन्यांचे रेट वाढले तर ते स्टॉकची वाढ होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आता डॉलरची किंमत वाढते. म्हणजे आता इथून तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर ती डॉलरच्या स्वरूपात होते. तर आणि तुम्ही इन्व्हेस्टमेंट काढली तर एक तर ते शेअरचे मार्केट वाढलेली प्राइस आणि डॉलरची वाढलेली प्राइस असं दोघांचं मिळून तुम्हाला खूप जास्त त्याच्यामधून उत्पन्न आणि परतावा भेटतो. आणि स्थिर बाजार आता विकसित देशांमधील बाजार हे स्थिर आहे. तसं अमेरिकेचा शेअर बाजार आहे तर हा एक स्टेबल मार्केट म्हणून ओळखला जातो. आता आपण विदेशी गुंतवणुकीमध्ये कोणकोणत्या जोखमा आहेत ते बघणार आहोत. तर आता रुपयातील चढ-उतार याच्यामध्ये काय माहिती आहे का, की रुपयाचं मूल्य जर कमी होत गेलं डॉलरच्या तुलनेत, तर तुम्हाला विदेशी बाजारामध्ये गुंतवणूक करणं हे महागाचं पडतं. पण तुमची जर जुनी गुंतवणूक असेल आणि त्याच्यानंतर जर रुपयाचा रेट कमी झाला, तर मग तुम्हाला रिटर्नमध्ये तुम्हाला जास्त फायदा होतो. आता माहितीचा अभाव, तर लोकांना परदेशातील कोणकोणते शेअर बाजार आहेत, कोणकोणते विकसनशील देश आहेत, त्याच्यामध्ये कोणकोणते शेअर बाजार आहेत, त्यांचे निर्देशांक कोणकोणते, तर भारतातील कोणकोणते म्युच्युअल फंड त्या शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करतात तर याच्या माहितीचा परिपूर्ण अभाव आहे. तर तुम्ही Googleवर सर्च करून याची सर्व माहिती घेऊन ते म्हणजे भारतीय म्युच्युअल फंड पण परदेशात गुंतवणूक करतात. फक्त तुम्हाला त्या म्युच्युअल फंडची माहिती घेणे आणि त्याच्यामध्ये पैसे टाकणे एवढं सोपं काम आहे. आता बघा, जर आता विदेशामध्ये प्रत्येक देशाचे करांचे कायदे वेगवेगळे आहेत, तर त्याच्यानुसार तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. आणि आर्थिक आणि राजकीय स्थिरता आता परदेशात ज्या कंट्रीमध्ये तुमची गुंतवणूक आहे तिथं काही युद्ध झालं, काही सरकारचे फेरबदल झाला, अंतर्गत उठाव झाला, तर त्याचा परिणाम पण तुमच्या तिथल्या गुंतवणुकीवर होऊ शकतो. आता उच्च खर्च, तर काय आहे की परदेशी जे गुंतवणूक आहे तर त्याच्यावर टॅक्सेस येते भारतामधून खूप जास्त प्रमाणात लागतात. तर परदेशी गुंतवणूक ही थोडी खर्चिक मानली जाते. आता भारतीय दृष्टिकोनातून ग्लोबल इन्व्हेस्टमेंट कशी आहे ते बघणार आहोत. तर सगळ्यात पहिले की जर तुम्ही स्वतः
आता विदेशात गुंतवणूक करण्याच्या 2 पद्धती. एक तर तुम्ही स्वतः ॲज अ इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर म्हणून करू शकता किंवा तुमच्या कंपनीच्या माध्यमातून करू शकता. जर तुम्ही स्वतः एक नागरिक म्हणून एक सध्या इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर म्हणून जर करत असाल तर एल-आर-एस नावाची स्कीम आहे. त्याच्यामध्ये काय आहे की तुम्हाला मॅक्सिमम 2 कोटीपर्यंत परदेशात गुंतवणूक करता येते. पण तुम्ही कंपनीच्या माध्यमातून केली तर त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच प्रमाणात 7 करोड, 8 करोड, 10-15 करोड पर्यंत पण तुम्ही गुंतवणूक करू शकता. आता याच्या डॉलरच्या तुलनेत रुपयाचा फायदा बघा, डॉलरची किमती जसं वाढ आणि रुपया जसा-जसा कच्चा होत जाईल तसं-तसं तुमची जर अमेरिकेत इन्व्हेस्टमेंट असेल तर त्याचा तुम्हाला दुप्पट फायदा होतो. आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये भागीदारी त्याच्यामध्ये तुम्हाला Google, Amazon, Microsoft किंवा Nvidia बाकीच्या चिप्स बनवणाऱ्या अमेरिकेतल्या मोठमोठ्या कंपन्या आहेत, तर त्याच्यामध्ये गुंतवणुकीची तुम्हाला संधी भेटते. तर आता भारतीय गुंतवणुकीदारांसाठी खूप सोपे पर्याय उपलब्ध झालेले आहे. म्युच्युअल फंड आणि ईटीएफच्या माध्यमातून आता गुंतवणूक करणं सोपी झालेली आहे. तुम्हाला फक्त ते गुंतवणूक करणारे म्युच्युअल फंड आणि ईटीएफ शोधायचे आहेत आणि त्याच्यात पैसे टाकायचे की तुमचे पैसे अमेरिकेतल्या मार्केटमध्ये गुंतवणूक केल्या जातात. आता बघा, विदेशी गुंतवणूक ही तुमच्या पोर्टफोलिओसाठी खूप चांगली रणनीती ठरू शकते. कारण याच्यामधील काय आहे, की तुम्ही भारतात इन्व्हेस्टमेंट केली तर सगळं काही भारतातल्या अर्थव्यवस्थेवरच होतं आणि एखाद्या वेळेस भारतातली अर्थव्यवस्था चालली नाही, भारतातलं मार्केट डाऊन चाललं किंवा ग्रोथ झालं नाही, तर मग तुमची इन्व्हेस्टमेंट पण ग्रो होणार नाही. म्हणजे तुम्हाला एक भारतीय गुंतवणूक आणि विदेशात गुंतवणूक पण करणे महत्त्वाचे आहे. त्याच्यामुळे तुम्ही जागतिक स्तरावर चांगल्या अर्थव्यवस्था शोधून, तेथील चांगले म्युच्युअल फंड शोधून त्याच्यामध्ये पण तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला जागतिक एक म्हणजे तुम्हाला जागतिक वाढीचा तुम्हाला फायदा भेटू शकतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये विदेशी गुंतवणूक काय आहे, विदेशी गुंतवणूक कशी करायची, विदेशी गुंतवणूक कोणकोणत्या देशामध्ये करायचे, जगातील प्रमुख स्टॉक एक्सचेंज, त्यांचे इंडेक्स, त्याच्यामध्ये गुंतवणूक करणारे म्युच्युअल फंड याच्याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये घेतली आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बोलणं मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.